नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. कराडच्या प्रांत कार्यालयातील युवराज पाटील यांच्या कारभाराची खातेन्याय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी नुकतीच कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या संदर्भात आपल्या विविध मागण्या घेऊन येत्या 8 ऑक्टोबर पासून कराडच्या कचेरीसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील गणेश पवार यांनी नुकताच कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. तर सरळ आपण जातोय आता गणेश पवार यांच्या पत्रकार परिषदेत. मदत केली गेली किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांना जे हाताशी धरून केलं गेलं हे फक्त ह्या व्यक्तीनं केलं गेलं, ह्या व्यक्तीच्या सांगण्यावर केलं गेलं. कारण ह्या व्यक्तीला नोकरी करण्यापेक्षा, प्रशासनाची नोकरी करण्यापेक्षा, लोकांची कामं करण्यापेक्षा ह्याला राजकारणात इंटरेस्ट जास्त दिसतोय आणि बाकीच्या लोकांना मदत करण्याचा इंटरेस्ट जास्त दिसतोय. त्याचा डाटा जर सगळा काढला तर तो पुढे येणारच आहे आंदोलनानंतर की ह्या व्यक्तीनं अजून काय पिक्चर रंगवले तरी या व्यक्तीवरती त्या व्यक्तीचं निलंबन करून खातेन्याय चौकशी करावं यासाठी मी आंदोलन उभारलंय. या आंदोलनातला हा पहिला मुद्दा आहे माझा. जे 8 तारखेपासून मी आंदोलन करणार आहे त्या आंदोलनातला मुद्दा पहिला आहे की या व्यक्तीवरती काम न करता संजय गांधीतनं पगार घेतलाय, इलेक्शन शाखेमध्ये कुठलाही अधिकार नसताना, आदेश नसताना, परवानगी नसताना बांधकाडी करून कामं केलेली आहेत. त्याला जी काही अधिकारी जबाबदार आहेत याची चौकशी करावी, खातेन्याय चौकशी करावी आणि निलंबित करावं.